नमस्कार. आज आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांका भारतरत्न हे झाला. तसेच महामानव यांचा आज 135वी जयंती. 135 वर्षापूर्वी एक माणूस जो जन्मा गेलो त्यांनी इतले आयज घडले. आयज जर आमका संपूर्ण भारतात जर किती दिसता हे सगळे घडलेल्याक सगळे कारणीभूत जे कॉन्स्टिट्युएन्सी असा हे करणारा आमचो बाबासाहेब यांना आज विनम्र अभिवादन. खरं म्हणजे बाबासाहेबांनी एक शिकवण दिली सगळ्यांकूच. पहिली शिक्षण, दुसरे महत्वाचे म्हणजे संघटित आणि संघर्ष. हे तीन त्याचे जे वाक्य असतात हे आमका प्रत्येकाक लागू जातात. आज संपूर्ण भारतात जर कॉन्स्टिट्युएन्सी केली म्हणून जायना, पण ती इतली उच्च शिक्षित असलेली, उच्च नॉलेजेबल असलेली, ज्यांनी असे केला की सगळ्या गुणा गोविंदान लागू केलेल्या आहात सगळ्या समाजात. कारण ते खालच्या समाजाचे असताना सुद्धा त्यांच्यानी म्हणजे उच्च समाजाच्या लोकांक त्यांना कसे बेनिफिट्स मिळचे, मायनॉरिटी जण कसे मिळचे ह्या संदर्भात त्यांनी केल्या. आज आम्ही मुक्त संचार करतात भारतात डेमोक्रेसी. असो संचार आणि म्हाका दिसता इतलो फ्री खंय आसचो ना. तो हेका जर खरे कारणीभूत आसा तो आमचो बाबासाहेब. कारण आज महिला वर्ग म्हणा, तसेच स्पेशली एम्प्लॉयमेंट, तसेच सगळ्यात महत्वाचे रिझर्वेशन. ह्या रिझर्वेशनामुळे मायनॉरिटीज किंवा रिझर्व कॅटेगरी लोकांक खंय तरी उच्च शिक्षणय मिळेल, उच्च प्रतिष्ठा मिळेल आणि उच्च पॉलिटिकली बेनिफिट्सय मिळाले असतात. आणि हे सगळे त्यांचे कर्तृत्व हे त्यांच्यानी म्हणजे साधारण लोकांचे दाखवून दिवपाचं त्यांनी म्हणजे त्यांचं कितलो विचार असलो, कितलो म्हणजे त्यांचे लॉंग किती दूरदृष्टी असली. ह्या इथल्या महामानवासाठी आजचो दीस आम्ही खरेच काळजांसून मिशन फॉर लोकल जे सगळे कार्यकर्ते एकदम आवडीने साजरो करतात. जे जे आज आमका मेळ्ळा हे सगळ्याक जर कारणीभूत असतात तो बाबासाहेब. सो आजचो दीस आम्ही सगळ्यांनी त्यांना मनापासून देवाच्या रूपान आज त्यांना साजरो करतो. नमस्कार. आज खरोखरच आजचो हो सोनियाचो दीस म्हटलो तरी हरकत ना. कारण आमच्या भारत देशात असो एक जन्मा गेलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज 135वी जयंती. आणि हो असो एक जन्मा गेलो आणि ह्या देशाची ज्याच्यानी घटना आणि राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून आम्ही त्यांना बघले. आणि ह्या देशात असो जन्माक यावप म्हणजे एक ही ईश्वरी देणगी आणि ईश्वरानं त्यांना धाडले काय पृथ्वीर अशा तऱ्हेन ही यांची आज जयंती करताना खरोखरच अभिमान दिसता. आणि मिशन फॉर लोकल ह्याच्या वतीन आज आम्ही ही साजरी करता. आणि याचे मुख्य कारण म्हणजे जी घटना देशाक दिली आणि आज त्या घटनेचेर देश एका मजबूत स्थितीत उभो आहा. आणि असो देश उभो आहा आणि त्याका इतकी वर्षा जावन म्हणजे देशान खंयच फाटी वळान बघूंक ना असो देशाची घटना मजबूत केली. दुसरा म्हणजे मुख्य उद्देश सांगपाचो म्हणजे जे आज 14 वरां 14 तास आमका राबांक जाय असला, परंतु ह्या मानवाक लागून एक 7 तास काम करून आमका ही व्यवस्थित एक ह्या दिली. नाजाल्यार ही ब्रिटिश पॉलिसीत ह्या देशाची वाताहत लागतली आली. याचे श्रेय ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांक जाता. देशाची जी आज प्रगती जी झाली आणि प्रगतीचो एक विश्व निर्माण केला या महामानवान. हालीच आमच्या पंतप्रधान मोदीजी साहेबांनी जी एक व्हीप जारी केली तेतून 33% आरक्षण दिला महिलांक. ह्याच्यासारख्या आणि ह्या काय तर महिलांनी ह्या देशाच्या राजकारणात पुढे येऊन आपलो एक वेगळो ठसो उमटवपाचो आणि कित्येक महिलांनी हे दाखवून दिले असा. इंदिरा गांधी पंतप्रधान झाली,
पाटील म्हणून ह्या देशाची हे झाली. त्याचबरोबर आज द्रौपदी मुर्मू म्हणून राष्ट्रपती हे कोणाक लागान झाले तर ह्या महामानवाक लागून झाले. आणि खास करून हांव आज उल्लेख असो एक करता, ह्या मानवा खातीर जे रिझर्वेशन झाले तेतून एक पेडणे सारखो मतदारसंघ इलो आणि त्याचे प्रतिनिधित्व करपाक त्या समाजाक मेळ्ळे. तेतून बरे कार्यय केले आणि ह्याच्या पुढे एक म्हाका दिसता खरोखरच ह्या मानवाचे आम्ही आज हे उपकार मानयता, कित्याक त्यांनी हर एक समाजाक घेऊन व्यासपीठ मेळोवन दिले. देव बरे करू.